जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो। शेतकऱ्यांना एक मोठा प्रश्न पडला की शेतकऱ्यांची कर्जमाफी डबल होणार का, 50,000 प्रोत्साहनपर अनुदान मिळणार का, या संदर्भात एक सविस्तर असं महत्त्वाचं अपडेट घेणार आहोत मित्रांनो। याच्या संदर्भात एक सविस्तर अशी चर्चा घेणार आहोत मित्रांनो। त्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन बघा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, स्वागत आहे आपलं कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवरती। हे नवीन चॅनल चालू केलं, या चॅनलवरती नक्कीच नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो की सुरुवातीचं आपलं सोयाबीनचं पीक हातातून गेलेलं आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, त्यातून कुठेतरी शेतकरी सावरत होता। परत आता रब्बीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, मक्का असेल, द्राक्ष पिकं असेल, फळबाग पिकं असेल, याच्यातून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तर शेतकरी परत सावरतो का नाही सावरतो, आणि शेतकऱ्यावर परत एक नवीन संकट ओढावल्या गेलेले आहे। आता मित्रांनो, शेतकऱ्याला एक मोठा प्रश्न पडला, शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज थकीत होण्याची शक्यता आहे। कारण तर हाताशी आलेलं पीक निघून गेलं, शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज कशा प्रकारे परतफेड करावं, हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे मित्रांनो, याच्याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांचं रब्बीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचे पंचनामे होण्याकरता सुद्धा सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून याचा एक मोठा पाऊल उचलण्यात आलेला आहे। त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एक घोषणा करण्यात आलेली आहे, शेतकऱ्यांचे पंचनामे, शेतीचे पंचनामे करण्यात यावे। त्यानुसार आता पंचनामे सुद्धा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। एकंदरीत असं असताना शेतकऱ्यांना काही भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ज्या भागातील शेतकऱ्यांना सुरुवातीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता ना, आता परत एकदा हा दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे। त्याच संदर्भात बँकेचे थकीत कर्ज हे असणारे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही, भरणं शक्य होणार नाही। त्यासाठी आता बँकेच्या माध्यमातून जो आधार बेस डाटा आहे, बँकेचं डिटेल आहे, एखादी बँकेकडून 2 बँकेचं जर कर्ज घेतलेलं असेल तर तशा प्रकारचे आता डॉक्युमेंट व्हेरीफाय होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। बँकेचं कर्ज हे परत माफ होण्याची शक्यता आहे, कारण तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत जाणार आहे। शेतकरी हे कर्ज भरू शकणार नाही, त्या कारणाने शेतकऱ्यांना परत प्रोत्साहनपर 50,000चं अनुदान सुद्धा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कर्जमाफी सुद्धा होण्याची शक्यता आहे मित्रांनो, एकंदरीत आता हिवाळी अधिवेशन असेल, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि शेतकऱ्यांना काहीतरी ठोस निर्णय देण्याची शक्यता शासनाच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो। 2024चं इलेक्शन बघता या कारणाने शेतकऱ्यांना कुठेतरी खुश करण्याकरता किंवा दिलासा देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे आणि शेतकऱ्यांना परत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर 50,000 अनुदान हे मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं कोणत्या प्रकारचं कर्ज हे मागच्या वर्षी माफी मिळाली नव्हती, 2017 असेल, 16 असेल, 14 पासून कर्जमाफी मिळाली नव्हती, अशा शेतकऱ्यांचे जे थकीत कर्ज होते या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि प्रोत्साहनपर 50,000 अनुदान, जे शेतकरी रेग्युलर आहेत या शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे। अशा प्रकारची माहिती समोर येत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। चॅनल नवीन आहे, नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। जय शिवराय मित्रांनो।